मे महिन्यामध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या टोमॅटोचं मोठं नुकसान झालं आहे. लाखो रुपये अक्षरशः पाण्यामध्ये गेलेले आहेत. आज केंद्राचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आम्ही आहोत अशा प्रकारची शेतकऱ्यांच्या जखमीवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकऱ्यांच्या पादरात काही पडेल असं वाटत नाही. आपण पाहतोय हा सोन्यासारखा टोमॅटोचा प्लॉट ह्या पावसामुळे पूर्णपणे वाया गेलेला आहे. टोमॅटो काळे पडलेले आहेत. त्याचबरोबर टोमॅटोचं संपूर्ण पीक खराब झालं आहे. संपूर्ण खाली आपण पाहतोय टोमॅटोचा चिखल झालेला आहे. काय सांगाल तुम्ही? नुकसान अतिशय मोठं आहे. कशामुळे झालं सगळं? हे अवकाळी पाऊस झाला मे महिन्यात, त्याच्यामुळे हे नुकसान आहे. काय काय झालंय? हे काळा डाग आलाय, चिरटे पडलेत फळावर, पूर्ण करप्यानी पानं गेलीत सगळी, आणि ते फळाची साईज नाही होणार आता. किती महिन्याचा बाग आहे हा? 2.5 महिन्याचा आहे. कुठल्या जातीचा आहे? अथर्व. किती खर्च आला याला 1,00,000 रुपये खर्च आहे कमीत कमी. आता याचा काही पंचनामा वगैरे केला का शासनाने? काय नाही, पंचनामा वगैरे काय केलेलं नाही. काय देऊन देणार आहे शासन? 2,000-4,000 यात काय होतं? याचा सगळा एकूण खर्च 1,00,000 रुपये खर्च आहे आत्तापर्यंत लावल्यापासून. आता ही जी मजूर मंडळी आहेत ते किती रुपये रोजाने का क्रेट प्रमाणे पैसे? नाही, यांना 350 रुपये हजेरी आहे. 8.5 ते 5 MP वाले मजूर आहेत. आतापर्यंत टोमॅटोचे किती पैसे झाले? ह्याचे काय 2,000 रुपये पण नाही झाले अजून. पहिले 2 तोडे केलेत, पण सगळं ते खराबच. प्रत्येक फळाला हात लावला की ते खराबच आहे. तोडून खाली टाकायचं सगळं. साधारण किती नुकसान झालं सगळं आपलं? आता कमीत कमी याची 200 ते 300 कॅरेटची नुकसान आहे आज. आणि आता जसं पुढं तोडत जाऊ, जसं फळपक्वतेच्या अवस्थेला जाते त्यावेळेला फळ खराब होते. आपल्या येडगाव परिसरामध्ये किती लोकांची टोमॅटोची शेती आहे आणि साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल? आता कसं आहे माहिती का वाणी साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या टेम्परेचरमुळे ना लागवडीच कमी व्हायला लागल्या. पण त्यातूनही ज्या झाल्या होत्या लागवडी कमी होत्या, पण मार्केट मिळेल असा अंदाज होता. पण या अवकाळी पावसाने माल खराब झाल्यामुळे मार्केट काय वाढलं नाही. आणि ते एका बाजूला मार्केट डाऊन आहे आणि दुसऱ्या बाजूला ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काही नाही होणार. जे आम्ही केलेले खर्च आहे त्याच्यातले 25% पण वसूल होणार नाही, अशी परिस्थिती आहे आज आपण पाहतोय शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे. उन्हाळ्यामध्ये ज्या लोकांनी रोपं विकत घेऊन टोमॅटोची लागवड केली, परंतु उन्हामुळं तीसुद्धा टोमॅटो आली नाही. आणि मे महिन्यामध्ये सलग 15 दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या टोमॅटो पिकाचे अक्षरशः 12 वाजलेले आहेत. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, शेतकऱ्याचे डोळे पुसण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडेल का नाही याची सुताराम शक्यता नाही. नुकसानीचे पंचनामे करावेत अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या, परंतु पंचनामे देखील झालेले नाही. या शेतकऱ्याचे लाखो रुपये अक्षरशः पाण्यामध्ये गेलेत. जे पाय थोडीफार टोमॅटो आहेत ती तोडून बाजारात नेण्याशिवाय पर्याय नाही, परंतु प्रत्येक टोमॅटोच्या फळाला हात लावला की टोमॅटो सगळी खराब पाहायला मिळतात. आता आपण हे झाड पाहतोय, या ठिकाणची ही जी टोमॅटो आहे ही सगळी टोमॅटो पूर्णपणे खराब झालेली आहेत. टोमॅटोला फळं खूप आहेत, परंतु ही सगळी फळं खराब झालेली आहे. जगाचा पोशिंदा खऱ्या अर्थाने आज प्रचंड अडचणीमध्ये आलेला आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार या संदर्भामध्ये केवळ घोषणा नको, तर शेतकऱ्याला आर्थिक मदतीची गरज आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, येडगाव.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.